जवळपास 150 मुलं ही कार्यरत पाहायला मिळत आहेत छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला या मंडळामध्ये। आणि केवळ 1-2 वर्ष स्पर्धा आयोजित न करता तब्बल 9 वर्ष हे या ठिकाणी साजरं होताना पाहायला मिळतंय। श्रेय द्यावं लागेल या संपूर्ण मंडळाला, या संपूर्ण मंडळातील सर्व सदस्यांना, यांची एकजूट आपल्याला हे पाहायला मिळतंय आणि याच एकजुटीमुळे 9व्या वर्षात पदार्पण हे या स्पर्धेचं पाहायला मिळतंय। सुंदर नीटनेटकं हे आयोजन। जाऊया मैदानावरती आणि या 9व्या पर्वादरम्यान चौथा दिवस या स्पर्धेचा कित्येक सारे प्रायोजक आपल्याला लाभतायत आणि नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जाचं ज्या प्रकारे आपण खेळाडूंच्या जर्सी ट्रॅक पॅन्ट पाहतो, अगदी त्याच प्रकारच्या जर्सी आणि या ट्रॅक आपल्याला प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती पाहायला मिळत आहेत। मयूर स्पोर्ट्स यांकडून या जर्सीज पाहायला मिळतात। सन्माननीय राजू भालेकर यांकडून खास डिझाईन तयार केलेल्या या जर्सीज, या आकर्षक ट्रॅक्स देखील आपल्याला पाहायला मिळतात। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार। जाऊया मैदानावरती सर्व प्रायोजक, सर्व बक्षीस दाते यांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय आम्ही आणि जातोय पुन्हा एकदा मैदानावरती आजच्या चौथ्या दिवशीच्या या दुसऱ्या लढती दरम्यान। दोन बलाढ्य संघ आमने सामने उभे ठाकले त्या मैदानावरती। एका बाजूने स्ट्राइक एंडवरती बांदा संघाकडून अभिषेक साळगावकर, गोलंदाजी मार्कवरती सोहेल। पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतील कड घेतली चेंडूनं आणि त्यानंतर चेंडू आला विकेट किपरच्या दिशेनं। संभाव्य धाव रोखली जाते पहिल्या चेंडूवरती। विशाल धारक हा खेळाडू आपण पाहतोय जय हनुमान जानवली संघामध्ये, तर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला योगेश म्हात्रेपाडा नवी मुंबई मधून दाखल झाला या श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघामध्ये। यावेळेस हळूवार गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालंय। बॉलवरती बोट फिरवली जात आहेत, चेंडूची गती कमी केली जाते आणि त्यानंतर फेकलेला हा चेंडू फलंदाजाला नक्कीच विचारतोय प्रश्न। धावसंख्या 1 या धावेनं स्थलांतरित पाहायला मिळते आणि धावसंख्येचा विचार जर केला, धावसंख्या 1 या धावसंख्येवरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांचा विचार केला। स्टार अबी नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। पहिले 2 चेंडू फेस करतो, 1 धाव बनवतोय, तर स्ट्राइक एंड वरती सद्यस्थितीमध्ये गणेश सातोस्कर हा युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या गणेशने हल्लीच कणकवली येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये 50 धावांची एक अर्धशतकी नॉटआउट खेळी साकारली होती। राजाराम गवस सोबत तब्बल 80 पेक्षाही जास्त भागीदारी ज्याने उभारली होती। गणेश प्रतिनिधित्व करतोय यावेळेस श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाचं। डाव्या हाताचा शैलीदार युवा फलंदाज, लेदर क्रिकेट सोबतच टेनिस क्रिकेट दोनही क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध। यावेळेस स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका खेळण्याचा मानस पाहायला मिळालाय। चेंडू यष्टीला सोडत लेग स्टिकच्या खूपच बाहेरून पोहोचला यष्टीरक्षकापर्यंत। समांतर हात होत आहेत आणि त्यानंतर मात्र वाईडची खूण, 1 धाव अतिरिक्त, धावसंख्या 2 या आकड्यावरती राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी हे नक्कीच पाहायला मिळते सोहेलच्या माध्यमातून। ऑफ साइडला पूर्णपणे प्रोटेक्शन नाहीये, केवळ 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं लॉंग ऑनच्या दिशेनं कार्यरत केल्यानंतर सोहेल। यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय, धावबादची संधी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र सोहेल शेख या ठिकाणी कार्य करत असताना चेंडू पर्यंत झपकन वेगाने पोहोचतोय। चित्त्याच्या चपळाईने चेंडू उचलत असताना फेक यष्ट्यांच्या दिशेनं आणि नॉन स्ट्राइक एंड वरती धाव घेण्याचा प्रयत्न। अभि साळगावकर बॅक टू द पवेलियन। पहिला धक्का श्री बांदेश्वर 11 केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाला। डीजे एकदा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं गणेश सातोस्कर उजव्या पायावरील चेंडू, हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका,
नॉन स्ट्राईक एंडवर अभिला वाटलंय चेंडू लांब जातोय, परंतु नक्कीच धाव घेण्यासाठी पुढे सरसावलाय, गणेशने नाकारलाय आणि त्यानंतर बाकीची कमाल केली त्या ठिकाणी गोलंदाज क्षेत्ररक्षक सोहेल शेखने. चेंडू उचलत असताना फेक यष्टॅनवर अचूक पाहायला मिळाले, पहिला धक्का बसलाय आणि त्यानंतर फुलटॉस चेंडू ऑन साइडला फटका उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, चेंडू जातोय सीमारेषा पार करत असताना नक्कीच वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी डीजे. सोहेलच्या माध्यमातून पायावर मिळालेला चेंडू फ्लिक पाहायला मिळतोय, ऑन साइडला एक दर्जेदार फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय गणेशच्या बॅटमधून आणि त्यानंतर मिळताय 4 धावा. यावेळेस स्विच हिट पाहायला मिळतोय गणेशच्या बॅटमधून. नक्कीच पुन्हा एकदा वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल करत असताना दबाव झुगारून लावला जातोय आणि त्यानंतर दबावाखाली न येता फलंदाजी आक्रमकरित्या सादर करत असताना फलंदाज गणेश सातोसकर. माघारी परतल्यानंतर सूत्र सांभाळलीत या ठिकाणी गणेशने. 2 बॅक टू बॅक चौकार, दोनही फटके अतिशय दर्जेदार खेचल्यानंतर स्ट्राईक एंडवर गणेश. यावेळेस क्लास पाहायला मिळालाय, हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय, पहिली धाव तर सहजरित्या पूर्ण केली, साथ दिली त्या ठिकाणी योग्यरीतीने नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज रोहन लोणेने आणि या एका धावेनिशी धावसंख्येला पुढे चालना दिलेली पाहायला मिळते. स्कोरबोर्ड पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती, एका गड्याच्या मोबदल्यात डाव्या हाताचा उजव्या हाताचा फलंदाज हे कॉम्बिनेशन नक्कीच मैदानात पाहायला मिळत आहे या सुरुवातीच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. गणेश सातोसकर 2 चौकार, त्यानंतर एक सिंगल, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. जो विश्वास दाखवला या ठिकाणी टीम मॅनेजमेंटने, तो विश्वास दाखवला या संघाचे संघ मालक गौरव सात मकरंदजी यांनी. नक्कीच तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवत असताना गणेश पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात आणि या दुसऱ्या षटका दरम्यान जाणवली संघाकडून कुठचा गोलंदाज आणला जाईल गोलंदाजी मार्कवरती. प्रश्नचिन्ह उभं ठाकलं जातंय, टीम मीटिंग घेतली जाते, सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर दिलं जात आहे आणि गोलंदाजीत नक्कीच बदल घडत असताना कमेंट्री बॉक्स एंड कडून नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. विशाल धारक आयकॉन ओव्हरसीज खेळाडू च्या रूपात या मैदानावरती, ज्याला आज या स्पर्धेत या संघात जयनुमान जानवली संघानं वर्णी लावून दिले, संघात स्थान दिलंय, विशाल धारक सज्ज पाहायला मिळतोय. एका बाजूनं ऑल इंडिया आयकॉन विशाल आपल्याला पाहायला मिळेल. खास पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाचा विचार केला, पुणेवरून आपण पाहिलं होतं रोहित खरात याला, आणि आज अजून एक खेळाडू पुणे जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तळ कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय राधाकृष्ण पेडणेकर सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. स्पर्धेदरम्यान छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्लाच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानावरती. विशाल धारक फुलटॉस चेंडू आलाय गणेशसाठी, बॅट वरती येतोय, फटका निघतोय समोरच्या दिशेला, सोहेलच्या डोक्यावरून खेळलेला फटका, लॉंग ऑन मध्ये नक्कीच चौकार प्राप्त करत असताना गणेश या मैदानावरती. डीजे सुरेख सुरुवात पाहायला मिळाली गणेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चौकार निघालेत आणि 3ही चौकार अतिशय उत्कृष्ट दर्जाचे. यावेळी चांगला चेंडू, तेवढ्याच हलक्या हातानं फटका नक्कीच पाहायला मिळालाय. धावबाची संधी पाहायला मिळते, जसं चेंडू उचललाय चेंडूची फेक पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात करण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी दोन्ही खेळाडू. सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण पाहायला मिळते, ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय आणि त्यानंतर या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 17 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख गुणलेखन या ठिकाणी बुक स्कोरिंग पाहायला मिळतंय विशालजी मरिया यांच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती काय घडलंय अतिशय सुरेखरित्या स्पष्ट
लिहित असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बैठक स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, नक्कीच गुडघ्याचा वापर करत जमिनीवरती गुडघा टेकत फटका खेळावा, ऑन साईडला टार्गेट करावं, हा प्रयत्न पाहायला मिळाला आहे गणेशचा. एक खेळाडू गणेशसाठी लावलाय डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेनं, आणि नक्कीच त्या क्षेत्ररक्षणाबद्ध गोलंदाजी विशाल धारकच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना विशाल. यावेळेस फटका उडवलाय गणेशने समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेवरून चेंडू ट्रॅव्हल करतोय, वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन करतोय, आणि तदनंतर मात्र या 4 धावांनी धावसंख्या 21 या आकड्यावरती परावर्तित पाहायला मिळते. डीजे धारक गोलंदाजी मार करतोय आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरसीज ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, परंतु माझ्या समोर कोण आहे, कुठचा खेळाडू गोलंदाजी करतोय, कुठचा संघ माझ्या समोर आहे हे न पाहता, हे न जुमानता या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते गणेश सातोसकर याची. आक्रमकता ज्या खेळाडूच्या नसानसात भिनली ती आक्रमकता प्रदान करत असताना आपला संघ श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाला गणेश सातोसकर. यावेळेस पुन्हा एकदा कलात्मक फटका पाहायला मिळालाय, 30 यार्ड सर्कलला भेदलंय, आणि त्यानंतर स्विच हिटचा हा बहारदार फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. डीजे हा खेळाडू बारीक शरीरयष्टी, परंतु नक्कीच कलात्मक फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध, आणि तीच कलात्मकता दाखवतोय गणेश. यावेळेस सफल झालाय, एक सुंदर बहारदार फटका, जागा बनवली फटक्यासाठी, आणि त्यानंतर एका बेमिसाल आणि बेधुंद करणाऱ्या फटक्यानिशी 6 धावा प्राप्त करत असताना गणेश या वेंगुर्ला मैदानावरती धावसंख्येत बेसब्र मेरी उडाने मेरे पंख नीले रंगवा दो. अतिशय सुरेख फलंदाजी सुरुवातीस चौकारांमध्ये डील करत असताना, आणि तदनंतर जसं संधी मिळाली, जसा चान्स मिळाला, अगदी त्या संधीचं सोनं करत असताना सफल झाल्यानंतर एक सुंदर फटका षटकारासाठी पाहायला मिळालाय फलंदाज गणेश सातोसकरच्या बॅटमधून. एकंदरीत या डावाचा विचार केला आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, आणि त्यातील तब्बल 5 चेंडूंवरती चौकार खेचलेत गणेशने. एका षटकारानिशी धावसंख्येचा विचार केलाय तर या षटकात तब्बल 20 धावा कुठल्या जात आहेत मैदानावरती. एकंदरीत 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. सन्माननीय नयनजी गावडे यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत सर आपलं. आपण पाहतोय, अनुभवतोय छत्रपती चषक मित्रमंडळ, छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं छत्रपती चषकची ही स्पर्धा, आणि या स्पर्धेदरम्यान काही मान्यवरांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानावरती. गोलंदाजीत नक्कीच बदल पाहायला मिळाला. पहिला बॉलिंग चेंज, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण पहा, रिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 खेळाडू एक साथ मैदानावरती येत आहेत, क्षेत्ररक्षण करत असताना एकमेकांची साथ देत आहेत, आणि चेंडू अडवताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूचा विचार केला, 3 धावा धावफलकात पूर्ण पाहायला मिळत आहेत. रोहन लोणेचा जो फटका, एक सुंदर फटका जमिनीलगत पाहायला मिळाला. त्यानंतर 3 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. फील्ड प्लेसमेंट वारंवार बदलली जाते, जय हनुमान जानवली संघाकडून, कारण दबाव बनवला आहे गणेशने.
डोक्याची सूचना दिली प्रतिस्पर्धी संघाला, आक्रमकता प्रदान करून दिली. 5 चौकार 1 षटकार आतापर्यंत गणेशच्या बॅट मधून निघालाय. दुसऱ्या बाजूने रोहन लोणे हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीमध्ये सोहेल शेख गोलंदाजी करत असताना फुलटॉस आलाय बॅट वरती. गणेशच्या बॅट मधून निघालाय फटका. 2 क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या वरती, परंतु नक्कीच हा झेल मात्र सुटला जातोय. बरंच अंतर पार करत असताना चेंडू पर्यंत पोहोचलाय क्षेत्ररक्षक, दूरवरून आलाय. अखेरच्या क्षणी हातात टिपलेला झेल हा सुटला जातोय. जीवनदान प्राप्त होतोय गणेशला आणि त्यानंतर मात्र नक्कीच चौकार पाहायला मिळतोय. डीजे कसं करावं हाच पडलेला प्रश्न या मैदानावरती पाहायला मिळतोय जय हनुमान दानवली संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट उडवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणाचा विचार जर केला, क्षेत्ररक्षण ऑन साइडला तगडं केलं या ठिकाणी गणेशसाठी आणि म्हणूनच स्टान्स बदलावा, विरोधात फटका खेळावा हा प्रयत्न करतो या ठिकाणी गणेश. प्रयत्न चुकलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय आणि त्यानंतर सोहेल. यावेळेस सुरेख फटका, अप्रतिम डोळ्यांचं पाळणं फेडणारा खेळ पाहायला मिळालाय. कव्हर ड्राईव्हच्या दिशेनं, कव्हरच्या दिशेनं एक सुरेख कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर या 4 धावांनिशी धावसंख्येला चालना ही नक्कीच पाहायला मिळतंय. 42-42 हा आकडा या तिसऱ्या षटकादरम्यान गणेशच्या बॅटमधून आक्रमकता. 7वा चौकार पाहायला मिळतो या मैदानावरती. एकंदरीत क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जात आहे आणि त्यानंतर गणेश मात्र आग ओकी फलंदाजी करत असताना या तिसऱ्या षटकादरम्यान यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क चुकलाय. नक्कीच कमबॅक केलाय या ठिकाणी. वेगात फेकलाय चेंडू गोलंदाज सोहेलने. सोहेल देखील काही कमी नाहीये, स्वतः कर्णधार आहे. तिसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकलेत या तिसऱ्या षटकादरम्यान. 2 चौकार वसूल करतोय गणेश. पहिल्या चेंडूवरती 3 धावा रोहनच्या बॅटमधून. शेवटचा चेंडूचा खेळ हा बाकी असताना सोहेल. यावेळी समोरच्या दिशेला फटका निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव चेंडूला गॅदर करतोय. पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये पाहायला मिळालंय आणि त्यानंतर मात्र नक्कीच हा चेंडू डॉट राहिल्यानंतर शेवटचे 2 चेंडू सलगचे निर्धाव फेकतोय सोहेल. काहीसा थांबवतोय त्या ठिकाणी गणेशला, काहीसा थांबवतोय या ठिकाणी फलंदाजी करणारा श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाला आणि तदनंतर मात्र 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 42-42 या आकड्यावरती स्थिरावलेली असताना 18 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. एक गडी माघारी परतलाय आणि प्रथमतः फलंदाजी ही नक्कीच बांदा संघ करत असताना डीजे थँक्यू डीजे. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 4थ्या षटकाला होतोय प्रारंभ, 4थ्या षटकाला होतोय सुरुवात. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला 8 षटकांचे सामने आपण पाहतोय आणि सद्य स्थितीमध्ये आपल्या स्क्रीनवर पहा आपले सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेला लाभलेले रसिक राजा, स्पर्धेला लाभलेले हे सर्व मान्यवर आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहतोय. सन्माननीय नगरसेवक सुधीरजी पालियेकर, सन्माननीय अध्यक्ष सागरजी पेडणेकर, त्यांच्या सोबत त्यांचे सर्व सहकारी हे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच एक मोठी स्पर्धा, मोठं आयोजन, नीटनेटकं आयोजन पाहायला मिळतंय. कमाल पाहायला मिळते या स्पर्धा दरम्यान. कोणी चुकवू नये असा क्षण, कोणी चुकवू नये असा सोहळा हा रंग घेत असताना या मैदानावरती सुरुवात झाली 4थ्या षटकाला.
अपील पाहायला मिळालंय. गोलंदाज आलाय राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू वेगानं फेकलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय रोहन लोणेचा आणि हा प्रयत्न फसल्यानंतर हा चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव. अनिकेत कांबळे हा गोलंदाज कणकवलीवरून नक्कीच या स्पर्धेत दाखल होतोय, प्रतिनिधित्व करतोय या जानवली संघाचं. जय हनुमान जानवली संघ. सोहेलने जिंकलेली नाणेफेक, घेतलेला प्रथमतः क्षेत्ररक्षण, मनसुबा उधळून लावलाय गणेशने. धावसंख्या 42 या आकड्यावरती असताना स्क्रीनवरती पहा सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक तातोबा उर्फ सुधीरजी पालियेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अथक मेहनत, अथक परिश्रम, श्रेय हे सर्वांच्या साथीनं सुधीरजी पालेकरांचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणूनच ही सुंदर स्पर्धा ही सर्व रसिक प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या गाठी भेटीला आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरचं हे आपले मान्यवर. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय अनिकेत. यावेळेस दूरवरून फटका निघालाय. कट केलाय चेंडूला. पॉइंटच्या दिशेने आलाय क्षेत्ररक्षक. पहिली धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव बहुधा असेल जोखमीची. रोहनला थांबवलं जात आहे आणि रोहन आणि गणेश एक धाव पूर्ण केल्यानंतर धावसंख्या ही 43 या आकड्यावरती. चौथ्या षटकातील पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर निघालेला सिंगल आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर विचार केला फलंदाजी करणाऱ्या संघाचा, फलंदाजी आहे राजा नाटेकर, बबल नाईक हे खेळाडू नक्कीच गोट्यात पाहायला मिळत आहेत या ठिकाणी श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघामध्ये. 7 योगेश म्हात्रे ओव्हरसीज आयकॉन खेळाडू हा देखील आहे. म्हणजे फलंदाजी आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण नक्कीच इथून पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस गणेश पाहायला मिळतोय. स्टेप आउट झालाय, पुढे आलाय, फुटवर्कचा वापर केलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली. फुलटॉस चेंडू काहीसा आला होता बॅटवरती. थोडासा प्रयत्न चुकलाय गणेशचा. कलाईया मोडली जात आहे. त्यानंतर फटका ऑन साइडला खेळला जातोय. एक धाव सहज पूर्ण केली जाते गणेशच्या माध्यमातून आणि धावसंख्या परावर्तित केली जाते 44 या आकड्यावरती. 14 चेंडू 38 धावांची एक वादळी खेळी नक्कीच वादळ घोंगावतंय गणेशच्या माध्यमातून. एक युवा खेळाडू, वय वर्ष केवळ 21 आहे या खेळाडूचं आणि नक्कीच तो युवा जोश पाहायला मिळतोय गणेशच्या माध्यमातून. यावेळेस बाहेर फेकलेला चेंडू यष्टेंच्या खूपच बाहेर. पंचांचे दोन्ही यात समांतर. वाईडची खूण, अतिरिक्त एक धाव मिळाले बांदेश्वर संघाला आणि त्यानंतर मात्र धावसंख्या ही परावर्तित पाहायला मिळाले. धावसंख्या 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका बघा, स्टान्स बदललाय, दिशा दिली चेंडूला आणि त्यानंतर हा कलात्मक फटका नक्कीच पाहायला मिळतोय रोहन लोणेच्या बॅट मधून. उजव्या हाताचा फलंदाज आपला स्टान्स बदलतोय, डाव्या हाताचा फलंदाज होतोय आणि त्यानंतर निघालेला हा फटका 4 धावा वसूल करत असताना धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते 49 या आकड्यावरती. चौथं षटक हे प्रगतीपथावर असताना एका बाजूनं गणेश तर गणेश, दुसऱ्या बाजूनं रोहन देखील आपली कला सादर करत असताना या मैदानावरती एक सुंदर फटका निघालाय. चौकार प्राप्त झालाय. धावसंख्या 49 या आकड्यावरती पोहोचली आणि त्यानंतर ऐकायला मिळेल आपल्याला डीजे मसूरकर यांचं सुमधुर संगीत. डीजे डीजे मसूरकर यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय आणि हे गाणं त्यांनी तयार केलं, त्यांनी बनवलंय सन्माननीय राज इरमाले, गाव जुवेली बदलापूर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर वर्णन, हे अगदी प्रत्येक बारीक बारीक गोष्ट ध्यानात ठेवत वर्णन पाहायला मिळतं या स्पर्धेचं. यावेळेस रोहनचा फटका उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, स्वतः यष्टीरक्षक झेल टिपला जातोय आणि हा दुसरा धक्का बसतोय यावेळेस मैदानावरती. या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज रोहन लोणे बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 49 या धावसंख्येवरती असताना दुसरा धक्का श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाला.
डीजे आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती नक्कीच बदल. सुरुवात कमेंट्री बॉक्स मध्ये होणारा बदल. मी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय आणि माईक सुपूर्द करतोय खास रत्नागिरीवरून आमचे पंचमित्र सन्माननीय विश्वनाथ लिंगायत सर यांच्याकडे. धन्यवाद. दरम्यान सावंत ॲग्रोचे मालक परेश मयेकर यांचं मी स्वागत करतोय. यांचं इथे आगमन होतंय. त्याचबरोबर सुखकर्तावाडी वरवडे संघाचे मालक आबा परब यांचं देखील इथे आगमन होतं. यांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत केलं जात आहे. आणि SBI कर्मचारी आनंद परब हे देखील इथे उपस्थित होत आहेत. म्हणजेच आज या स्पर्धेसाठी खूप मोठ्या लोकांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. दरम्यान सामन्याकडे जाऊया तर 49 धावा 4 षटकांच्या नंतर आणि आत्ताच मैदानात दाखल होतोय तर बबल. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे रोहन. माफ करा, स्ट्राईक एंडवरती गणेश आहे तर नॉन स्ट्राईक एंडला बबल पाहायला मिळतोय. नक्कीच स्विंग बॉलची ओव्हर या स्पर्धेतील खास आकर्षण. 8 षटकांच्या सामन्यामध्येच पॉवर प्ले देखील असणार आहे या स्विंग बॉलसाठी. म्हणजे 3 खेळाडू मात्र 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि हीच स्विंग बॉलची ओव्हर या षटकातील 5वं षटक आपल्याला पाहायला मिळतं या इनिंगमधील. आणि हे षटक घेऊन येतोय विशाल धारप. विशाल धारपचा पहिला चेंडू. स्लोअर चेंडू लोअर फुल टॉस खेळून काढला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षकांना निश्चितच कोणती संधी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय गणेशाच्या बॅटमधून. 6 धावा टीजे. स्विंग बॉल ओव्हर म्हणजे महत्वाची ओव्हर. या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये कमबॅक केलं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघाने. कारण चेंडू ज्या पद्धतीने स्विंग होतो टेनिस बॉल खेळणाऱ्या खेळाडूंसाठी तितकंसं कठीण ह्या चेंडूवर खेळ करणं. 17 चेंडू 44 धावा म्हणजे अर्धशतकापासून मात्र 1 फटका लांब आहेत गणेश. पाहूया कशा प्रकारे या सामन्यात जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाले. 4 षटकांमध्ये जी धावसंख्या उभी राहिली यामध्येच सिंहाचा वाटा राहिलाय गणेश याचा. 44 धावा. पुढचा चेंडू. गणेश सातोष्कर 44 धावांवर खेळतोय. विशालचा पुढचा चेंडू. पुढे टाकलेला चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. चांगला फटका पाहायला मिळाला. पुढे पाय टाकत असताना ड्राईव्ह केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय बबल कडून मात्र गणेश त्याला माघारी पाठवतोय. नक्कीच जोखीम घेण्याची कोणती आवश्यकता नाहीये कारण धावसंख्या पुरेशी आहे. हे दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्यात तेवढेच तरबेज आहेत. त्यामुळे एखाद्या धावेसाठी धोका पत्करणं योग्य वाटत नाही गणेशला. आणि ही चांगला विचार म्हणावा लागेल गणेशाचा कारण बबलकडे देखील क्षमता आहे. सिंधुदुर्गचा हा छोटा पॅकेट बडा धमाका. बबल नाईक आता स्ट्राईक एंड वरती येतोय. स्विंग बॉलची ही ओव्हर. पुढचा चेंडू विशाल याचा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न. बबल याचा प्रयत्न फसतोय. चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय विशाल. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता. फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला गणेश याने. त्यानंतर मात्र पुढच्या 2 चेंडूंवर 1 धाव आणि त्यानंतरचा निर्धाव चेंडू म्हणजे चांगलं कमबॅक विशाल याच्याकडून. आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आवश्यक त्या गतीने येत नाहीये. थोडासा धीम्या गतीने येतोय आणि त्यामुळेच बबलच्या
शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय, थोडीशी दुखापत होते जरूर. आखूड टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच बबलच्या शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय. दरम्यान आपण स्क्रीनवर पाहतोय या छत्रपती चषकचा ही ट्रॉफी, अप्रतिम ट्रॉफी सदा स्पोर्ट्स रेडी यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी मिळाली. अप्रतिम ट्रॉफ्यांचं कलेक्शन सदा स्पोर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि काचेची असणारी अप्रतिम ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी 16 संघ 5 दिवस लढणार आहेत, ती ही अप्रतिम ट्रॉफी चोळा फायनान्स ॲडवायझर श्री अमेय धुरी आणि तसेच करुणाकर राऊळ यांचं देखील इथे आगमन होतंय. आजचा हा शनिवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, आज आणि उद्या 2 दिवस नक्कीच मोठमोठे मान्यवर आपल्याला या स्पर्धेच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय. पंचांचे 2 हात समांतर होत आहेत. निश्चितच व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि त्याबरोबरच दुसरा इशारा येईल तो 1 बाउन्सचा, म्हणजेच या षटकासाठी असणारा एकमेव बाउन्सर चेंडू हा हाताळला जातोय. यानंतर जर अशा पद्धतीने चेंडू आला तर निश्चित पंचांकडून नो बॉलचा इशारा येऊ शकतो. एक अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या आणखीन एक अवांतर चेंडू, धावसंख्येत पुन्हा एकदा भर, धावसंख्या होते ती 58. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते, मात्र त्यानंतर 2 अवांतर चेंडू हाताळतोय. चांगली फलंदाजी, दरम्यान या स्पर्धेत महत्वाची कामगिरी बजावतोय म्हणजे आमचा छोटासा बॉल बॉय जो आपण स्क्रीनवर पाहतोय. पहिल्या दिवसापासून अखंड बाउंड्री लाईनवर जिकडे बॉल जाईल तिकडे हा छोटासा समर्थक आम्हाला पाहायला मिळतोय. मंडळाच्या वतीने खरंच नक्कीच त्याचे आभार मानावे लागतील. अप्रतिम चेंडू, यॉर्कर लेन चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता बबल याला, मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच फटका फसतोय. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक. धावसंख्या 59. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर मात्र अवांतर चेंडू पाहायला मिळाले विशाल याच्याकडून. स्विंग बॉल हाताळणं थोडंसं कठीण होतंय कारण सराव नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच खेळून काढला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. सीमारेषेच्या दिशेने पाठलाग चालू आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पायाने चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही तिसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. याबरोबरच हे षटक संपतंय. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 62. 62, लॉस ऑफ 2 विकेट्स. तब्बल 13 धावा आल्यात, ज्यामध्ये 1 षटकार आणि 3 अवांतर चेंडू पाहायला मिळाले होते. अन्यथा चांगले चेंडू हाताळले गेले होते, मात्र 1 खराब चेंडू ज्यावर चांगला फटका पाहायला मिळाला होता गणेशाच्या बॅटमधून आणि त्यानंतर 3 अवांतर चेंडूच, त्यामुळे थोडंसं लांबलेलं हे षटक. 13 धावा स्विंग बॉलच्या या ओव्हरमध्ये 13 धावा म्हणजे चांगली कामगिरी फलंदाजी करणाऱ्या टीमकडून म्हणायला हरकत नाही. आता मात्र पुन्हा एकदा बबल स्ट्राईकवर गणेश काही काळ आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, जो 45 धावांवर खेळतोय. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या षटकात 11 धावा, सोहेल शेखच्या या षटकामध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या होत्या. दुसरं षटक विशाल ज्याने 20 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा सोहेलने 11 धावा. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस, लिडिंग एज जरूर घेतलं होतं, चांगला प्रयत्न होता गोलंदाजाचा. चौथ्या षटकात अनिकेत याने 7 धावा म्हणजे चांगली गोलंदाजी आणि 1 गडी बाद केला होता. 5व्या षटकात मात्र विशाल याने स्विंग बॉल ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्यात आणि पुन्हा एकदा हे 6वं षटक घेऊन अनिकेत म्हणजे चांगला रनरेट राखला गेलाय फलंदाजी करणाऱ्या या संघाकडून. श्री पांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांधा, त्याचा कर्णधार बबल. फुललेन चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तर निश्चित मिळेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही दिसत आहे बबल याच्याकडून.
आता मात्र काही काळानंतर गणेश जो या सामन्यामध्ये अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवर, तोच गणेश स्ट्राईक एंड वरती येतोय. 45 धावा, 18 चेंडू, अप्रतिम फलंदाजी. तोच गणेश पाहूया अर्धशतकाच्या जवळ आहे, कशा पद्धतीने आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करणार हे पाहावं लागेल. अनिकेत पुढचा चेंडू, आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत. पहिला निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर आले ती मात्र एकच धाव. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी गणेश, काही काळ नॉन स्ट्राईक एंडला आणि त्यामुळेच थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालेलं पाहायला मिळतंय. गणेश 19 चेंडू, 45 धावा. आता ही हाणामारीची षटक, 6वं षटक, 8 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा ऑफ साइडला शफल होतं. फाईन लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गुड लेंथवर पडलेला चेंडू थोडासा वेगाने निघून जातोय आणि त्यामुळेच फटका फसतोय. थोडा अतिरिक्त शफल होतोय. गणेश ऑफसाईडच्या दिशेने ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी अनिकेत याच्या माध्यमातून. या आधीचं षटक देखील चांगलं हाताळलंय, मात्र 7 धावा खर्च करताना एका फलंदाजाला बाद केलंय. तोच अनिकेत हे महत्वाचं षटक घेऊन आलाय. समोर आहे गणेश. गणेशच्या बॅटमधून मोठा फटका येणार का? आता मात्र लोअर फुल टॉस, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मात्र इथे चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. पहिल्या दिवशी पहिल्याच सामन्यामध्ये विनीत माळी याने अर्धशतक. गणेश आपली बॅट उंचावून दाखवायचे. नक्कीच प्रेक्षक आपला खेळ पाहण्यासाठी आलेत. अर्धशतक पाहायला मिळते गणेशाच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजी, काय फटका लगावलाय. लोअर फुल टॉस, त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला हा चेंडू 6 धावांसाठी. आकुटप्प्याचा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेतोय, त्यानंतर जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. षटक संपतंय. थँक्यू डीजे. दरम्यान कार्मिस अल्मेडा सर इथे उपस्थित होत आहेत, त्यांचे देखील मंडळाच्या वतीने स्वागत केलं जात आहे. धावसंख्या झाले 6 षटकांच्या अखेरीस 2 बाद 69 आणि या 69 धावांमध्ये सिंहाचा वाटा आहे तो गणेश याचा, जो आपल्या अर्धशतकाच्या जोरावर मैदानामध्ये खेळतोय. 22 चेंडू 51 धावा, काय फटकेबाजी करतोय. बबल नाईक सारख्या फलंदाजाला अजूनही मोठे फटके आपल्याला बबलच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीयेत. नक्कीच बबल नाईक आपण जर पाहिलं तर सलामीचा फलंदाज म्हणून नेहमी खेळताना पाहायला मिळतो. आज कर्णधार आहे, स्वतःला मागे ठेवलं आणि नक्कीच गणेशवर विश्वास दाखवला. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आणि गणेश मात्र काय फटकेबाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर मकरंद सावंत. धावसंख्या झाले 69, 6 षटक, येणारी 2 षटक 100 होणार का संघाची, हा प्रश्न असेल. ज्या पद्धतीने गणेश मात्र खेळतोय तर सहज सोपं वाटेल हे आव्हान. मात्र पाहूया, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला. 6 षटकांमध्ये 69. जर या मैदानाचा विचार केला तर 85 ते 90 धावा ही टोटल लढण्यायोग्य म्हणावी लागेल. विनिंग टोटल तर म्हणता येणार नाही. पहिला चेंडू, आकुटप्प्याचा चेंडू, जोरदार फटकावायचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेतोय आणि चांगला झेल पाहायला मिळतोय. सोहेल याच्याकडून. बबल माघारी परततोय. मोठा धक्का बांदेश्वर बांधाय संघाला. आणि त्यानंतर कोण येतोय तर राजा.
नक्कीच ज्याला सिंधुदुर्गमध्ये राजाओं के राजा म्हणून ओळखलं जातं. राजाची खासियत म्हणजे उंचच उंच आणि लांबच लांब षटकार, यासाठी ओळखला जातो हा राजा. आणि तोच राजा म्हणजेच बबल आउट झाल्याचा आनंद मानायचा की राजा नाटेकर आला याचं दुःख, हा प्रश्न असेल गोलंदाजी संघासाठी. कारण राजा अप्रतिम फटकेबाजी बिग हिटर म्हणून ओळखला जातो. तोच राजा मैदानात. धावसंख्या अजूनही 69. 3 गडी बाद झालेत. बबल आज काहीसा धडपडत खेळताना पाहायला मिळाला. चांगला फटका पाहायला मिळाला नाही त्याच्या बॅटमधून. दरम्यान राजा समोर आहे. मकरंद यॉर्कर लेन चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. थोडंसं गाच्या क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. एक धाव मिळते. या एक धावेने 70 नक्कीच पार होते संघाची. आणि स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय गणेश. मकरंद अप्रतिम चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवर बबल याला बाद केलंय. दुसरा अप्रतिम यॉर्कर पाहायला मिळाला. राजाला नक्कीच एक धाव मिळाली. आता समोर आहे गणेश. गणेश कशा पद्धतीने फलंदाजी करणार. सेट बॅटर. नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल गणेशाचा. गणेशकडे ती क्षमता देखील आहे, कारण समोरचा संघ देखील तेवढाच तगडा आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारणं हे महत्वाचं असेल. मकरंदचा पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 7वं षटक आणि 7व्या षटकात येणार हे निर्धाव चेंडू म्हणजे नक्कीच अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल मकरंद याच्याकडून. कारण समोर सेट झालेला बॅटर गणेश फलंदाजी करतोय. 70 धावा, 3 फलंदाज बाद. आता मात्र अप्रतिम फटका पायलेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या होते 74. अप्रतिम फटका गणेशच्या बॅटमधून. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. थोडेसे शफल झाले खाली बसून. मात्र फाईन लेगच्या दिशेने फक्त चेंडूला दिशा दिली आणि त्यानंतर चेंडू गेलाय सीमारेषा पार. चांगला फटका. गणेश मात्र नक्कीच आपल्या संघासाठी खूप मोठी महत्वाची भूमिका बजावतोय. सलामीला आलेला हा फलंदाज गणेश. मकरंदचा पुढचा चेंडू गणेशच्यासाठी. धावसंख्या 74. फुलटॉ चेंडू. जोरदार फटका आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. षटकार. थोडासा प्रेशर मध्ये येतोय मकरंद. जोपर्यंत गणेश नॉन स्ट्राईकला होता तोपर्यंत चांगले चेंडू पाहायला मिळाले होते मकरंद याच्या बॅटमधून. मात्र गणेश स्ट्राईकला एंडला आला आणि त्यानंतर मात्र थोडंसं दबाव आणि त्या दबावात खराब गोलंदाजी होते मकरंद याच्याकडून. 1 चौकार 1 षटकार. धावसंख्या होते 80. फुलरलेन चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. थोडासा शफल झाल्यानंतर मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. षटक संपतंय. 7 षटकांच्या खेरीज धावसंख्या होते 80. 3 फलंदाज बाद 80. याबरोबरच संघासाठी जो वेळ निर्धारित केला गेला होता तो वेळ संपतोय. त्यामुळे हे शेवटचं षटक. यामध्ये पेनल्टी लागेल म्हणजे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. पंचांकडून तशी सूचना देखील दिली जाते. शेवटचं महत्वाचं षटक आणि नक्कीच घड्याळाकडे लक्ष नव्हतं सोहेल याचं आणि त्यामुळेच आता हा भुर्दंड. एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येईल. मात्र याचा किती परिणाम होईल या एका ओव्हरवर हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असेल. राजा स्ट्राईकवरती असेल. राजा आतापर्यंत एकच चेंडू फेस केला. 1 धाव निघाले. रुपेश तांडेल येतोय गोलंदाजी मार्कवर. एक चतुर चाणाक्ष गोलंदाज म्हणून ज्याला ओळखला जातोय. एक ऑलराऊंडर खेळाडू रुपेश. धावसंख्या आतापर्यंत झाले 80. हे शेवटचं षटक. नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल राजा याचा. जास्तीत जास्त धावा जमवणं याकडे असेल लक्ष. दरम्यान रुपेश राजासाठी. राजा चेंडू फेस करेल. रुपेश याचा पहिला चेंडू.
फुल टॉस चेंडू जोरदार फटकावायचा आहे. पंचांचा इशारा जरूर येतोय नो बॉलचा. नक्कीच कमरेच्या उंचीच्या भरून जाणारा हा चेंडू पंच नो बॉल घोषित करतायत. खराब चेंडू. रिव्ह्यू घेतला जातोय. नक्कीच थर्ड अंपायर आहे आणि त्यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय सोहेल याच्याकडून. नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉलचा आणि हाच डिसिजन कंटिन्यू होतोय. म्हणजेच यानंतर येणारा चेंडू फ्री हिट. हा देखील फ्री हिट होता म्हणावा लागेल कारण फुलटॉस चेंडू होता. राजासारख्या फलंदाजाकडून हा चेंडू मिस होणं म्हणजे गोलंदाजाचं नशीब म्हणावं लागेल कारण राजा ज्या पद्धतीने फटके खेळतो. फ्री हिटचा चेंडू राजासाठी. रुपेश पुढचा चेंडू घेऊन यॉर्कर लेन चेंडू जोरदार फटका स्ट्रेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू येतोय जमिनीलगत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दोन क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण करतायत मात्र 2 धावांपासून रोखू शकत नाहीयेत. 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 83. चांगला चेंडू हाताळला गेला रुपेश याच्याकडून. पहिल्या चेंडूवर देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मात्र चेंडू हातातून निसटला आणि त्यानंतर येणारा नो बॉल. मात्र फ्री हिटचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला रुपेश याने. त्यामुळेच मिळतायत केवळ 2 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. राजा जोराने चेंडू मारण्याचा जास्त प्रयत्न होतोय. नक्कीच रुपेश हे ओळखून आहे राजा ज्या पद्धतीने खेळतो. हे खेळाडू नक्कीच एकमेकांसमोर फारसं क्रिकेट खेळतात त्यामुळेच प्रत्येकाचे कच्चे दुवे भक्कम बाजू हे नक्कीच माहिती आहे. रुपेश तेवढाच चतुर चालाक गोलंदाज देखील आहे. एक निर्धाव चेंडू हाताळतोय. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू. बॅटची कडा घेतोय जातोय शॉर्ट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव मिळते आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवरती येतोय गणेश. चांगली गोलंदाजी. अखेरच्या षटकात एकेरी दुहेरी धावा म्हणजेच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय रुपेश कारण ज्या षटकात मोठे फटके फारसे पाहायला मिळतात अशा षटकात मात्र फलंदाजांना बांधून ठेवलंय. राजासारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय म्हणजे नक्कीच रुपेशचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या होते 84 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ झालाय म्हणजे नक्कीच येणाऱ्या 3 चेंडूंवर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल. गणेश सलामीला आलेला फलंदाज जो आतापर्यंत अप्रतिम फटकेबाजी करतोय तोच गणेश. लोअर फुल टॉस. काय फटका लगावला जातोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने. 1 टप्पा पडल्यानंतर सीमारेषा पार. 4 धावांसाठी लोअर फुल टॉस होता. नक्कीच जमिनीवर पडत असताना मात्र चेंडूला दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने आणि धावा वसूल केल्यात त्या 4. सकाळच कुठच्या देवाला पाया पडून आला काय माहिती कारण फुलटॉस चेंडू हे फक्त गणेशलाच मिळत आहेत. बाकी जर फलंदाजांचा विचार केला तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी झाले. मात्र ही देवाची कृपा की गणेश ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याचा दबाव. धावसंख्या होते ती 88. पुढचा चेंडू रुपेशचा. 1 चौकार जरूर वसूल केलाय गणेश याने. रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. केल्यात आतापर्यंत झाल्यात त्या 92 धावा आणि यामध्ये खूप मोठं योगदान राहिलंय ते गणेश याचं. 28 चेंडू आणि 69 धावा म्हणजेच या धावसंख्येत खूप मोठा वाटा आहे. 70% वाटा आहे तो गणेश याचा आणि त्याच्या जोरावर मात्र आतापर्यंत 92 धावांपर्यंत मजल मारले. येणारे काही चेंडू अखेरचा चेंडू असेल या इनिंग मधील. 92 धावा. दरम्यान नक्कीच आपण बाउंड्री लाईन बाहेर बघतोय. सर्व प्रेक्षक चेंडू आल्यानंतर तो त्वरित परत करतायत. त्यांचे जरूर आभार मानले जात आहेत मंडळाकडनं.
पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू यष्टी रक्षकाकडे जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज धाव बाद होतोय. गणेश शेवटच्या चेंडूवर. मात्र अप्रतिम खेळ. गणेशसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने फलंदाजी केली. 29 चेंडू 69 धावा. एक हाती मात्र संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. 92 धावा म्हणजे 93 धावांचं उद्दिष्ट असेल. कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग होईल हे नक्कीच पाहू. मात्र यानंतर आपल्याला आवाज ऐकायला येईल तो अशोक नाईक सर. मी अशोक नाईक सरांना बोलवतोय पुढच्या समालोचनासाठी. धन्यवाद. धन्यवाद विश्वनाथ लिंगायत सर. यापूर्वी 2 खेळाडू जे आयकॉन होते त्याने अर्धशतकं ठोकली होती, परंतु यावेळी मात्र सिंधुदुर्गातील पहिला खेळाडू हा ठरतोय. अतिशय सुरेख फटकेबाजी ज्याने केली तो गणेश सातोसकर. अभिनंदन गणेश. कॉमेंट्री बॉक्समधून 29 चेंडूत 69 धावांची एक वादळी खेळी आपण मैदानात बघितली. एक बऱ्यापैकी धावसंख्या उभारली या मैदानात. आज चौथा दिवस, चौथ्या दिवसातील ही दुसरी लढत या 2 संघादरम्यान. यापूर्वीच्या 3 दिवसात मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी पुरस्कृत केली होती ती वक्रतुंड ज्वेलर्स सन्मान्य श्री भाऊ मालवणकर. आज आणि उद्या मात्र 2 दिवसांसाठी कैलासवासी रोहित बोवलेकर याच्या स्मरणार्थ रोहित स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सचिन सातार्डेकर तुमचं पण मनपूर्वक आम्ही धन्यवाद आभार मानत आहोत या स्पर्धेदरम्यान. आणि आपण स्क्रीनवर बघू शकता कशा प्रकारे गणेश सातोसकरची आपण फटकेबाजी बघितली. चौकार, 10 चौकार, 4 षटकार ही खेळी आपण हायलाइट्स नक्कीच बघू शकता. पहिला खेळाडू जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये मागील 2 जे अर्धशतकवीर होते ते ओव्हरसीज खेळाडू होते, परंतु हा सिंधुदुर्गातील खेळाडू पहिलं अर्धशतक ठोकतोय. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग, परंतु पहिल्या दिवसातील मला 92 धावांचा सामना आठवतोय. एक बॅटिंग पिच वेंगुर्ले नगर परिषद वेंगुर्ले आणि त्याचबरोबर आमचे मित्र सुधीर सारंग पिच क्युरेटर तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. वेंगुर्ले कॅम्प मैदान, मेजर ध्यानचंद क्रीडांगण, एक भव्य दिव्य असं आलिशान मैदान. आज आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, परंतु आज मात्र 4 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत आणि बघूया सरते शेवटी कुठले 2 संघ संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी पुढे सरकता येते. एकंदरीत मागे 3 दिवसांचा जर विचार केला तर AK स्पोर्ट वरवडे, आर्यन वर्षा वॉरियर्स देवबाग, श्री आई माऊली स्पोर्ट्स सोनुर्ली, कृष्णाई स्पोर्ट्स नैचाड, भाव्या स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी आणि हेम हिरा दोडामार्ग हे एकंदरीत संघ हे 6 संघ. आणि आजच्या दिवसात 2 संघ बघूया कुठले 2 संघ पात्र ठरत आहेत, कारण आजही 4 मातब्बर संघ या स्पर्धेत खेळत आहेत. आणि पहिला सामना जो जिंकलाय तो बोथम वॉरियर्स वेंगुर्ला आणि बोथम वॉरियर्सचे सर्वेसर्वा आदरणीय श्री बोथम आलमेडा साहेब यांचं पण या ठिकाणी नक्कीच काही वेळात आगमन नक्की होईल. तुमचं पण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. चला सलामीची जोडी लवकर चला आपलं क्षेत्ररक्षण लावा. आज चौथा दिवस एकंदरीत नियोजित वेळेत आज थोडंसं आम्ही 20 मिनिटं मागे आहोत. या आजच्या दिवसात दुपारचं सत्र रणरणट ऊन, परंतु आमच्या उजव्या बाजूला मैत्री कट्टा लिंबू सरबत गोळा, डाव्या बाजूला आरंभ फास्ट ट्रक बिर्याणी कलिंगण लिंबू सरबत, स्वामी समर्थ उसळपाव चिकन पाव चहा आमलेट पाव, सागर कोल्ड्रिंक अगदी त्याच्या बाजूलाच त्या ठिकाणी पण शीतपेय गोळा लिंबू सरबत. आज वेंगुर्ले बेलपुरी मालवणी भेल ही या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला दिसते. नक्कीच अगदी योग्य किमतीत हे सर्व पदार्थ आपल्यासाठी उपलब्ध आहेत. 2 ओव्हरसीज खेळाडू आज खेळतात, एक विशाल धारक आणि दुसरा योगेश म्हात्रे. चला सलामीची जोडी चला. 93 धावा एकंदरीत सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान जालवणी क्रिकेट संघासाठी.
स्पर्धेत आतापर्यंत एक हॅट्रिक युवराज कदमची ही आणि दुसरी हॅट्रिक जी रोहित खरात, म्हणजे एकंदरीत 2 हॅट्रिक आपण बघितल्यात या स्पर्धेदरम्यान. कालच्या दिवसात एक अप्रतिम झेल पण आपण बघितला. ग्लेन फर्नांडिसचा जो झेल टिपला गेला, यश घाडी ज्याने अप्रतिम हे मीरा दोडामार्क, एक अप्रतिम झेल या मैदानात आपण बघितला. एकंदरीत मागील 3 दिवसांची ही कामगिरी आणि वळूया पुन्हा एकदा मैदानात मॅचकडे. तिरानवे रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए और ओपनिंग जोड़ी आ चुका है मैदान पर. ब्रजेश रावले और सोहेल शेख कप्तान आ चुके शुरू में. 93 रन, एक अच्छा टोटल, शानदार बल्लेबाजी, तीसरा अर्धशतक टूर्नामेंट का गणेश सातोस्कर. छोटी गेंद इस बार बैकफुट पर कट किया, इस बार ऑफसाइड पर टैप किया, कवर पॉइंट की तरफ. तो एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, दूसरे के लिए पलटे, जब तक गेंद को उठाते फील्ड करते. 2 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ टीम का. दो रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ. लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर, सामने एक बार फिर से अपने बॉलिंग मार पर योगेश मात्रे, ओवरसीज खिलाड़ी. ऑन सेट पर खेलना चाहते थे, विकेट कीपर के हाथों से गेंद छूटी, इस बार रन के लिए निकले. एक सिंगल, ओवरथ्रो जरूर हुआ, बैकअप होता तब तक दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज. 2 रन मिलते हुए 22 का इशारा अंपायर का और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 4 रन पर. 93 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए 93 का और स्कोर पहुंचा है 4 रन बिना किसी नुकसान से. ब्रजेश रावले और उन्हीं के साथ सोहेल शेख, ये ओपनिंग जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करते हुए. लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक पर. अल्टी पल्टी की कोशिश, पुलर लेन की गेंद पैरों पे टकराई, अपने पॉलिथ्रो में बड़ी तेजी के साथ निकलते हुए गेंद को फील्ड करते और रन की संभावना को समाप्त कर दिया. ब्रजेश रावले स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर एंड पर सोहेल शेख, सामने दूर वाले छोर से बॉलिंग मार पर योगेश मात्रे पड़ा. नवी मुंबई, उन्हीं के साथ विशाल धारक जो पुणे से इस टूर्नामेंट के साथ छत्रपति प्रीमियर लीग, छत्रपति चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. बड़ा शॉट ऑन साइड पर, गेंद थोड़ी सी हवा में, स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर है बाउंड्री लाइन पर. एक सिंगल और एक बार फिर से जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में. दूसरा रन पूरा किया, 6 पर पहुंचा टोटल स्कोर. एक अच्छा टोटल बनाया बल्लेबाजी में. पहले श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा क्रिकेट टीम और सामने अब बल्लेबाजी कर रही है जय हनुमान जानवली क्रिकेट टीम. बहुत ही शानदार बल्लेबाजी की गणेश सातोस्कर ने, अर्धशतक बनाया अपने. ऑन सेट पर खेलना चाहते थे, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छा कैच विकेट कीपर का, बल्ले का भीतरी किनारा. अभिषेक साळगावकर गेंद के जो कि विकेट कीपर टीम के, वो कैच को पकड़ते हुए और पहला विकेट चला गया टीम का. डीजे
खूप धन्यवाद डीजे राजन मसूरकर आणि सुमधुर संगीत आपण सुमधुर गीत ऐकतोय. राज हिरमाळी जुवेली गांव बदलापुर, खूब खूब धन्यवाद राज. तो फिलहाल नए बल्लेबाज मैदान पर रुपेश तांडेल और एक बड़े शॉट के जाने जाने वाले बल्लेबाज. छोड़ा इस बार जाने दिया, वाइड बॉल का इशारा, ऑप्टम से बाहर गेंद, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में इस वाइड बॉल के साथ. पहला विकेट बहुत जल्द खोती हुई टीम, क्योंकि जब बड़ा टारगेट होता है, 93 का टारगेट होता है, तो एक साझेदारी होनी चाहिए मैदान पर, वो नहीं बनी. और बहुत जल्द पहला विकेट जो प्रजेश रावले आउट होकर वापस लेफ्ट हैंडर और एक लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर. अल्टी पल्टी की कोशिश इस बार रुपेश तांडेल, लेकिन गेंद आके शरीर पे टकराई, थोड़ी सी परेशान करती हुई. पहला ओवर पावर प्ले का ओवर, एक बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में योगेश म्हात्रे की, और कोई ज्यादा रन नहीं दिए पहले ओवर की समाप्ति पर. टोटल पहुंचा जो कि 7 रन 1 विकेट के नुकसान पर. 9वां पर्व छत्रपति मित्र मंडल आयोजित छत्रपति चषक 2026 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग, इस बहुत ही शानदार वेंगुर्ला कैंप मैदान मेजर ध्यानचंद क्रीड़ांगण, वेंगुर्ला नगर परिषद, जिनका भी बहुत बहुत धन्यवाद, और उन्हीं के साथ सुधीर सारंग, शानदार जो बाउंड्री लाइन को सजाया है, साई कृपा स्टोर्स वेंगुर्ला मार्केट, और उन्हीं के साथ यश किनड़ेकर, आपका भी थैंक यू. एक बड़ा आयोजन है, काफी मेहनत रहती है. पिछले 1-1.5 महीने से पिछले 3 दिन में ट्रॉफी जो पुरस्कृत की थी वक्रतुंड ज्वेलर्स सन्मान्य सर बाबू मालवणकर, और उन्हीं के साथ मयूर स्पोर्ट्स राजू बालेकर टी शर्ट. और आज उनकी याद में, जो बिल्कुल आज हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी यादें हमेशा क्रिकेट के साथ इस मैदान पर हमेशा हम सभी के साथ जुड़ जाएंगे. वो रोहित बोवलेकर, और स्लॉक से 20 बार एक बैठक शॉट बैकवर्ड्स कर लेग पर नजाकत भरा छक्का 6 रन के लिए. शुरू से लेकर चुके मैदान पर अनिकेत कांबड़ी, जो न्यू बैटर, और अनिकेत का साथ देते हुए नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज है रुपेश तांडेल. कप्तान आउट होकर वापस बहुत जल्द मैच में. फुल टॉस गेंद, इस बार गेंद को खेला ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते जब तक फील्ड करते बबल नाइक, एक सिंगल पूरा किया तेजी के साथ दोनों बल्लेबाजों ने. 93 का टारगेट है, स्कोर रुका हुआ 14 पर 2 विकेट के नुकसान पर, और खेल चलता हुआ पावर प्ले का ओवर, यानी दूसरा ओवर जारी है मैच का. 14 रन 2 विकेट के नुकसान पर. एक साझेदारी बनाने पड़ेंगे, और उस साझेदारी के साथ थोड़ा रन रेट के साथ भी रन बनाने पड़ेंगे मैच में. लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी. फुल टॉस गेंद इस बार, लेकिन उतना फायदा नहीं मिला. कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते, और अंपायर का इशारा आ चुका है तीसरे अंपायर की ओर. एक अच्छा थ्रो देखना होगा. बल्लेबाज
क्रीज में है या नहीं ये देखा जा रहा है। हमारे तीसरे अंपायर विश्वनाथ लिंगायत जो भी कमेंट्री बॉक्स में, इससे पहले एक बहुत ही शानदार कमेंट्री भी उनकी सुनी आप सभी ने। नॉट आउट अंपायर का इशारा, तो सेफ है बल्लेबाज, एक सिंगल और स्कोर पहुंचा टोटल 15 रनों पर। अब तक जो पहुंचे टीम है AK स्पोर्ट वरवडे, आर्यन वर्षा वॉरियर्स देवबाग, आई माऊली स्पोर्ट्स सोनुर्ले, कृष्णा स्पोर्ट्स नईचाड, भाव्या स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी और हेम हीरा दोडामार्ग क्रिकेट टीम। 2 हैट्रिक रोहित खरात और युवराज कदम। इस बार बहुत अच्छी गेंद क्लीन बॉल्ड हुए, तीसरा विकेट चला गया इसी के साथ टीम का डीजे। थोड़ी से संकट में मैदान पर दिखाई देते हुए जय हनुमान जानवली क्रिकेट टीम 93 का टारगेट है, 3 विकेट बहुत जल्द खो चुकी है। आने वाला मैच होगा, जो जीतेगा वो खेलेगा बोतम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम के साथ। थोड़ा सा बीच में हवा का झोंका जरूर है, लेकिन आज थोड़ी सी गर्मी महसूस हो रही है। इसी बीच अपने बॉलिंग मार्ग पर सिद्धेश मोरिये, स्ट्राइक पर नए बल्लेबाज विशाल, इस बार सम्मानजनक खेला, कवर पॉइंट पर थोड़ी सी मिसफील्डिंग, बैकअप और एक सिंगल के साथ अपना खाता खोला। बड़ी देर के बाद एक सिंगल जुड़ गया स्कोर के खाते में। खेल और एक ओवर का समाप्त हुआ और टोटल 2 ओवर यानी पावर प्ले के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 16 रन 3 विकेट के नुकसान पर। एक बहुत ही बेहतरीन आयोजन, 9वां पर्व, शानदार उद्घाटन समारंभ। आदरणीय श्री संदेश निकम, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक, मैडम सौ आकांक्षा परब नगर सेविका, सर श्री प्रणव वांगणकर बांधकाम सभापति, जिनकी मौजूदगी सर श्री सुधीर पालियकर नगर सेवक, उन्हीं के साथ सुरेंद्र चौहान, श्री सचिन सातर्डेकर, श्री सचिन शेट्ये, क्रीडा व सांस्कृतिक सभापति नगर परिषद वेंगुर्ला, मैडम गौरी सुदेश मराठे, महिला व बाल कल्याण सभापति, इन सभी के मौजूदगी में शानदार उद्घाटन समारंभ संपन्न हुआ और वहीं से लेकर ये चौथा दिन मैदान पर चलता हुआ खेल। गेंदबाजी में परिवर्तन और टेप बॉल का इशारा, स्विंग बॉल जो पहली बार इस्तेमाल हो रहा है इस टूर्नामेंट के साथ सिंधुदुर्ग जिले में, इस सिंधुदुर्ग प्रीमियर लीग में, और वो ओवर लेकर सामने दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए तेजस पडवल, मैनपम शिरोडा, वो अपने बॉलिंग मार्ग पर 16 रन टोटल 3 विकेट पर। अच्छी गेंद, इस बार थोड़ा सा हवा में जरूर थी गेंद, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक सिंगल, क्या दूसरा रन बनेगा? जी बिल्कुल, थोड़ा सा वहां पर मैदान पर फिसले, जब तक गेंद को उठाते फील्ड करते, 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 18 रनों पर 3 विकेट के नुकसान पर। कई दर्शक जुड़ चुके हैं हमारे इस टूर्नामेंट के साथ। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेग स्टंप से बाहर, और कई दर्शक टेनिस क्रिकेट .in से इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए, उन्हीं में से एक बहुत ही बेहतरीन निवेदक कमेंटेटर अजय बाक्कर, वो भी मैच का मजा ले रहे। अजय बाक्कर, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में अपने बॉलिंग मार्ग पर तेजस पडवल, इस ओवर को आगे बढ़ाते हुए
इस बार कलाई का उपयोग किया, मोड़ा गेंद को ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, पहला रन बड़ी तेजी के साथ दूसरे के लिए निकले और जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने और 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। शानदार जानकारी इस कमेंट्री बॉक्स में, स्कोरिंग की जानकारी विशाल मरिए वो भी हमें देते हुए। और बीच बीच में अच्छा साथ राजवीर गावड़े, राजवीर आपका भी थैंक यू, जो बीच बीच में स्कोरिंग के साथ जुड़ चुके थे इस टूर्नामेंट के साथ। तेजस अपने बॉलिंग मार्ग पर ऑप्टम से बाहर इस बार खेलना चाहते थे, वाइड बॉल का इशारा और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। एक्स्ट्रा कवर पर गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और कैच को पकड़ते हुए सफलता और एक मिलती हुई, चौथे विकेट का पतन होता हुआ। जय हनुमान जानवली क्रिकेट टीम का डीजे। लाइन पर बट के लेग स्टंप पर वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। खेल चलता हुआ तीसरे ओवर का और टोटल पहुंचा 23, लॉस ऑफ 4 विकेट, 23 रन 4 विकेट के नुकसान पर। इस टूर्नामेंट में कई कमेंटेटर, उनमें से एक बेहतरीन मराठी कमेंटेटर समीर पांडरे फिर से लेग स्टंप से बाहर वाइड बॉल का इशारा, ढेर सारी शुभकामनाएं भेजी है। शायद इस 90 पर्व में बिल्कुल काम की वजह से उनको छुट्टी नहीं मिली, लेकिन एक खासा योगदान है उनका भी इस टूर्नामेंट के साथ। वाइड बॉल के साथ एक सिंगल 24 पर पहुंचा टोटल। बैकफुट पर कट किया, गेंद हवा में कवर पॉइंट पर, लेकिन फील्डर से दूर एक सिंगल, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। बहुत अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 2 रन मिले स्कोर के खाते में। 2 रन के साथ 26 पर पहुंचा टोटल स्कोर। स्पर्धेदरम्यान आगमन होते आमच्या मान्यवर कक्षात नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय श्री प्रीतम सावंत साहेबांचं आगमन होते। खूप खूप सहर्ष स्वागत। ओवर पिच गेंद ऑफ स्टंप से बाहर, फिर से कट होकर थोड़ी सी और बाहर की तरफ निकली, वाइड बॉल का इशारा और एक सिंगल बढ़ गया स्कोर में। 27 पर पहुंचा टोटल स्कोर 27, लॉस ऑफ 4 विकेट। 3rd ओवर इन प्रोग्रेस। ओवर थोड़ा सा लंबा होता हुआ तेजस पडवल का वाइड बॉल के साथ। अब तक जो कि टेप बॉल है पहली बार इस्तेमाल कर रहे वो भी, और ये गेंद इस बार फिर से लेग स्टंप से बाहर और पहली बार इस्तेमाल हो रहा है जो कि टूर्नामेंट, और मेरे ख्याल से तेजस पडवल भी पहली बार इस गेंद के साथ गेंदबाजी कर रहे, तो थोड़ी सी कठिनाइयां हो रही है। इस बार एक सिंगल बढ़ गया, 28 पर पहुंचा टोटल 28, लॉस ऑफ 4 विकेट। 28 रन 4 विकेट के नुकसान पर। 93 का टारगेट है, 93 रनों का लक्ष्य है मैच को जीतने के लिए। अच्छा शॉट, ओवर पिच गेंद पर एक लेफ्ट शॉट, व्हाट इज लॉन्ग ऑन,
फील्डर है मौजूद, ओ हो हाथों से छोटी गेंद और गेंद निकली बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। डीजे सामने स्ट्राइक पर बल्लेबाज है प्रशांत प्रशांत केतकर, जो सामना कर रहे हैं आने वाली अगली गेंद का। ऑप्टम से बाहर, वाइड बॉल। यह मुकाबला 8 ओवर का बढ़कर 9 ओवर का बन चुका है मैदान पर वाइड बॉल के साथ। कहीं ना कहीं तेजस पडवल को थोड़ी सी परेशानी हो रही है आजकल, थोड़ा काम की वजह से प्रैक्टिस भी थोड़ी सी कम है, तो निश्चित रूप से दिक्कत महसूस हो रही है। लेग स्टंप से बाहर हमारे स्कोरर विशाल मरिये हमें जरूर जानकारी देंगे कि इस ओवर में अब तक कितने वाइड बॉल है। आठ गेंदे अब तक वाइड, यानी ये शायद ये स्विंग बॉल है, टेप बॉल है, तो परेशानी हो रही है तेजस पडवल को इस ओवर में। और इस बार गेंद खड़ी हो गई, देखना होगा लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर गेंद के नीचे और आखिरकार सफलता हासिल करते हुए। जो ओवर थोड़ा सा लंबा होता जा रहा था वहीं पर आखिरी गेंद पर जो कि सफलता मिली तेजस पडवल को, और टोटल स्कोर जो कि 5 विकेट का नुकसान और 34 रन 5 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद। डीजे टीमर बॉलिंग बार पर खुद का दूसरा टीम का चौथा ओवर लेकर सिद्धू मोरिये अपने बॉलिंग बार पर बड़ी तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, और सामने उनके लेफ्ट हैंडर बैटर है जो रुपेश तांडेल। बड़ी देर से बिल्कुल ज्यादा मौका नहीं मिल रहा है, लेकिन यहां से लेकर आपको थोड़ा सा रन रेट के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी, क्योंकि 93 रन का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। 59 रन। अब टेम्पर शॉट ऑफ लेन गेंद, हल्का सा अपील, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं था। अंपायर ने नकारा उस अपील को। लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप पर बबल नाइक दिखाई देते हुए इस मैच में क्या शानदार बल्लेबाजी रही, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, शानदार अर्धशतक बनाया गणेश सातोस्कर ने। और एक बार फिर से सिद्धेश अपने बॉलिंग मार्ग पर, कमेंट्री बॉक्स की ओर से दाहिने से ओवर द विकेट, फुल टॉस गेंद आगे निकलकर गेंद को ड्राइव किया। इस बार मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते, लेकिन तब तक समय था एक सिंगल का। 35 पर पहुंचा टोटल स्कोर 5 विकेट के नुकसान पर। 35 लॉस ऑफ 5 विकेट, 35 रन 5 विकेट के नुकसान पर। अब सामने नए बल्लेबाज उज्जैर मुजावर जो सिद्धू मोरिये की गेंदबाजी का सामना करेंगे। दाहिने से ओवर द विकेट सिद्धू,
ऑन साइड पर घूमकर मारना चाहते थे, गेंद के शरीर पे टकराई और गेंद एक बार फिर से फील्ड होते हुए गेंदबाज सिद्धू बोरिये के हाथों में। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, काफी तेज रफ्तार के साथ अच्छी लाइन पर गेंदबाजी कर रहे, ज्यादा मौका नहीं दे रहे। आने वाले 4 ओवर का खेल जरूर बाकी है, लेकिन कुछ न कुछ थोड़ा जो कि रन को बढ़ाना पड़ेगा। इस बार ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर फील्डर, क्या दूसरा रन बनेगा? डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते और फिर से एक बार सिंगल बन गया स्कोर के खाते में। बड़े शॉट, बिल्कुल बड़ी देर से तलाश है बल्लेबाजों को जय हनुमान जानवली क्रिकेट टीम के लिए। और आने वाला मैच होगा बोथम वॉरियर्स वेंगुर्ले, और ये जो मुकाबला जारी है, जो टीम जीतेगी वो खेलेगी उस टीम के साथ। ड्राइव किया इस बार ऑफसाइड पर, फिर से मिड ऑफ पर फील्डर, बहुत अच्छी फील्डिंग, निशाना लगाया। बैकअप जब तक होता, फिर से एक बार सिंगल जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। एक 10-12 कदमों के रनअप के साथ सिद्धू अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार थोड़ा सा हवा में मार बैठे कवर पर, और इसी के साथ एक बहुत अच्छा कैच, तेजस पडवल ने कैच को पकड़ा और सफलता मिलती हुई टीम को 6ठे विकेट का पतन होता हुआ जानवली क्रिकेट टीम का डीजे। और ओवरसीज खिलाड़ी इस टीम के साथ योगेश मात्रे, वो अपने बॉलिंग मार्ग पर। चौथे ओवर की जो कि शुरुआत हो चुकी है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, नो बॉल का इशारा अंपायर का। नो बॉल के साथ एक सिंगल अतिरिक्त बढ़ गया स्कोर के खाते में। शायद थोड़ा सा ओवरस्टेप हो गए अपने पॉपिंग क्रीज से, एक सिंगल बढ़ गया स्कोर में, और अंपायर का इशारा भी होगा आने वाली गेंद के लिए। निश्चित रूप से जो अगली गेंद रहेगी वो प्री हिट की गेंद रहेगी। स्कोर 38, 38 रन, 6 विकेट पर, 38 लॉस ऑफ 6 विकेट। 4th ओवर इन प्रोग्रेस, चौथा ओवर जारी है, 38 रन टोटल, 6 विकेट पर। फ्री हिट की गेंद, सामने रुपेश तांडेल सामना करेंगे उस गेंद का। इस बार फाइन लेग पर शॉट, फाइन लेग पर फील्डर, तो फ्री हिट का कोई फायदा नहीं मिला बल्लेबाज को। एक मौका जरूर था बल्लेबाज के लिए, कोशिश भी रही थी लेकिन सफल नहीं रहे। फाइन लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते, और एक बार फिर से योगेश अपने बॉलिंग मार्ग पर। 38 रन, 6 विकेट के नुकसान पर। 93 रनों का लक्ष्य है मैच को जीतने के लिए। 55 रन अभी भी जीतने के लिए चाहिए, और इस ओवर के बाद 4 ओवर यानी 24 गेंदों का खेल बाकी। खेला इस बार गेंद को ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर आते, जब तक गेंद को उठाते फील्ड करते, अच्छा थ्रो, और फिर से एक बार सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ा। 1 रन मिला स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 39, 39 पर पहुंचा 6 विकेट के नुकसान पर। चौवन रन अभी भी चाहिए
मैच को जीतने के लिए। कल इस प्रतियोगिता का अंतिम दिन रहेगा। कमेंट्री बॉक्स में निश्चित रूप से मालवनी कमेंटेटर बादल चौधरी वो भी जुड़ जाएंगे कमेंट्री बॉक्स में। शॉर्ट पिच बाउंसर, नो बॉल का इशारा, एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में। फिर से एक बार मौका आ चुका है जो फ्री हिट का, और देखना होगा अब मात्र स्ट्राइक पर है अक्षय कदम, जो इस फ्री हिट के सामने देखना होगा किस तरह से इस गेंद का फायदा उठाते हैं बल्लेबाज। अपने बॉलिंग बार पर योगेश मात्रे अगली गेंद लेकर खेल जारी है। चौथे ओवर का फ्री हिट की गेंद, इस बार खेला गेंद को ऑन साइड पर, फाइन लेग बाउंड्री पर, डीप फाइन लेग बाउंड्री पर गेंद चली गई, सीमा रेखा से बाहर, सिक्सर डीजे। पिछले फ्रीड पर रन नहीं बना, लेकिन इसी पिछले देखिए दूसरी फ्रीड पर एक बड़ा शॉट लगा, 6 रन बनते हुए स्कोर के खाते में। दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर योगेश मात्रे, एक लोअर फुल टॉस, अच्छा शॉट कवर पर, गैप में खेला हुआ, लॉन्गा पर एक्स्ट्रा कवर के बीच में, एक रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जब तक गेंद को उठाते फील्ड करते, 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने, और 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। जय हनुमान जानवली क्रिकेट टीम 93 रन टोटल, एक शानदार बल्लेबाजी रही, अर्धशतक, अब तक 2 अर्धशतक जरूर थे, लेकिन वो दोनों ओवरसीज खिलाड़ी थे। ये पहला बना जो सिंधुदुर्ग जिले के खिलाड़ी गणेश सातोरसर के बल्ले से बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। उड़ाया इस बार मिड विकेट बाउंड्री पर, और देखना होगा कैच तो जरूर छोटा, जब तक बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड करते। फिर से एक बार रन बनते हुए स्कोर के खाते में। अंपायर का इशारा हो चुका है, ये बाउंड्री लाइन पर जो फील्डिंग रही वो सेफ है या नहीं, और हमारे विश्वनाथ लिंगायत वो भी बिल्कुल टीवी के साथ जुड़ चुके हैं। देखा जा रहा है बिल्कुल ये सेफ है फील्डिंग या बाउंड्री लाइन पर पैर टच हो चुके, ये देखा जा रहा है फिलहाल। तो इसी बीच खेल 4 ओवर का तो जरूर समाप्त हो चुका है, 4 ओवर का खेल बाकी है। बाउंड्री लाइन को चेक किया जा रहा है। पर्व 9वां इस प्रतियोगिता का आज का चौथा दिन, दोपहर के सत्र में मुकाबला जारी है इन 2 टीमों के बीच में। श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा और जय हनुमान जानवली कनकवली सेफ है, हाँ सेफ है ना, तो सेफ है अंपायर का इशारा। तो इसी बीच 4 ओवर समाप्त हुए, और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 50 रन, तो 6 विकेट के नुकसान पर आने वाले 4 ओवर का खेल बाकी आहे, और अभी भी 43 रन, 24 चेंडू 43 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी। गोलंदाजीत बदल होतोय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल होतोय, ऐकूया आवाज। थोड़ा सा कंप्यूटर मिस्टेक हमारे स्कोरर के साथ। 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूत सामना जिंकण्यासाठी 43 धावा। कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय, आवाज सचिन सावंत यांचा। 18 चेंडू 43 धावा सामना जिंकण्यासाठी, 5 षटकं समाप्त झालीत आणि 18 चेंडूत 43 धावा सामना जिंकण्यासाठी। धन्यवाद नाईक सर।
पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोनही संघांना उर्वरित खेळासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. चौया मैदानावरती 18 चेंडूंचा अजूनही खेळ आहे बाकी आणि विजयासाठी 43 धावांची असेल आवश्यकता. श्री बांदेश्वर 11 KP गौरव स्पोर्ट्स बांदा संघ आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये फलंदाजीमध्ये जय हनुमान जानवली संघ. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. चांगली फेक नक्कीच पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे. एक हलक्या हाताने खेळलेला फटका. जर पाहिलं 17 चेंडूंचा खेळ बाकी, 43 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मोठा फटका मारणं अति आवश्यक बनलं जात आहे या मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालंय. तोच गोलंदाज, तोच फलंदाज, तोच क्षेत्ररक्षक, अगदी तेच चित्र रिपीट केलं जातं या पूर्वीच्या चेंडूवरचं. लक्ष्मण नाईक हा खेळाडू पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतंय. शॉर्ट कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑफ देखील आहे प्रोटेक्शनमध्ये आणि 7-7 कर्णधार लॉंग ऑनमध्ये बबल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय, फटका उडालाय, हवेत आहे. रोहन लोणे, बबल नाईक, दोन खेळाडू आले चेंडूच्या खाली. सेफ हँड्स पाहायला मिळत आहेत चेंडूवरती. रोहन लोणे कुठची चूक न करता अलगद चेंडूला विसावतोय, झेल टिपतोय आणि तदनंतर मात्र अजून एक धक्का बसला या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला. 50 धावसंख्येवरती 7 गड्यांच्या मोबदल्यात अर्धा संघ तंबूत पलटतोय जानवली संघ. डीजे मोबदल्यात. आणि नक्कीच जर एक पाहिलं तर या सामन्याचा विचार केला श्री बांदेश्वर 11 KP गौरव स्पोर्ट्स बांदा संघ हा काहीसा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तब्बल 14 खेळाडूंचा संच आहे आणि विचार केला तर लोकल खेळाडू जे आहेत आपल्या घरच्या खेळाडूंवरती विश्वास दाखवला आहे या श्री बांदेश्वर KP गौरव स्पोर्ट्स बांदा संघानं. तब्बल 14 खेळाडूंपैकी 5 ते 6 खेळाडू हे बांदा गावातील या संघात खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये ऋषी हरमलकर असेल, सिद्धू सावंत, प्रथमेश मोर्ये, अभि पै, गणेश सातोस्कर हे खेळाडू बांधावरून ही स्पर्धा खेळत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुलटॉस आलाय बॅटवरती, ऑन साइडला निघालाय फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, मात्र एका दर्शकाच्या भूमिकेत राहतोय कारण चेंडू खेळाडूच्या डोक्यावरून सीमारेषेचं उल्लंघन करत असताना हा येतोय षटकार 6 धावांसाठी. डीजे यावेळेस बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, परंतु याही वेळेस तेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. रिपीट टेलिकास्ट या चेंडूवरती देखील आणि सलग त्या 2 मोठ्या फटक्यानिशी धावसंख्या परावर्तित. हल्लाबोल केला जातो यावेळेस गोलंदाज तेजसच्या विरोधात. धावसंख्या पोहोचते 62 या आकड्यावरती आणि बघता बघता समीकरण येऊन ठेपतंय 13 चेंडू विजयासाठी 31 धावांची असेल आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती फलंदाजी प्रथमेशच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळते. इम्पॅक्ट प्लेयर आहे प्रथमेश आणि काय फलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस आलाय बॅटवरती, फटका तर निघालाय. 2 क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या वरती, बबल आलाय, दुसऱ्या बाजूने रोहन देखील आलाय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. थ्रो निघालाय काहीसा दूर राहिलेला थ्रो ह्या यष्ट्यांपासून बॅकअप सुंदर पाहायला मिळालाय. राजा नाटेकर त्या ठिकाणी आहे, सोबतच यष्टीरक्षक अभि साळगावकर हे 2 खेळाडू चेंडूवरती येत आहेत. चांगलं फील्ड, चांगलं बॅकअप, त्यानंतर 2 धावा, समीकरण बदललंय.
अंतिम 12 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. एक मोठं आव्हान सेट केलं होतं या ठिकाणी श्री बांदेश्वर 11 केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघानं, आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होतं या उपदांडा सरपंच सन्माननीय निलेशजी चमणकर साहेब यांचं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेत विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. चौया मैदानावरती त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तब्बल 12 चेंडूत 29 धावांची असेल आवश्यकता. स्कोररच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ जर बघितला 12 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता होती. सामना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दिशेनं पूर्णपणे विरोधात झुकलेला पाहायला मिळाला होता, परंतु त्यावेळेस जी पॉवर पाहायला मिळाली विशाल लुडबे यांची, तो सामना जिंकवला होता. यावेळेस त्याच स्थितीत काहीसा सामना. गोलंदाजी मार्कवरती बदल. अबू भडगावकर गोलंदाज. फुलटॉस चेंडू, मोठा फटका रुपेश तांडेलच्या बॅट मधून डीप स्क्वेअरच्या दिशेनं हवाई फायर स्टँड ऑन डिलिव्हर पाहायला मिळतोय, आणि तदनंतर मात्र हा चेंडू झिंग झिंगाट करत सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. काय घडतंय या मैदानावरती? प्रथमतः फलंदाजी गणेश सातोस्कराची आपण पाहिली बहारदार खेळी, आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये सर्व खेळाडू एक साथ देत नक्कीच खेळ करत असताना सामन्याचं चित्र काहीशी 2 षटकांशी बदललंय प्रथमेशने, आणि त्यानंतर त्याच ओघात हात धुत असताना या ठिकाणी फलंदाजी रुपेश तांडेल्याचे. 1 डाऊनच्या रूपात मैदानात रुपेश गेलाय. आतापर्यंत 70 धावा धावफलकावरती बनल्या आहेत, आणि पहिला षटकार निघालाय अबूच्या विरोधात. यावेळेस दुसरा शॉर्ट चेंडू, आखूड टप्प्याच्या चेंडूवरती अबूच्या विरोधात हल्ला. रुपेशच्या बॅट मधून अजून एक मॅक्सिमम पाहायला मिळतो या मैदानावरती. डीजे विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय अनुभवतोय टेनिस क्रिकेटचा खेळ. च्या खेळात शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही भाकीत करणं अयोग्य कुठचा संघ जिंकेल, कारण टेनिस क्रिकेटच्या खेळात कुठचीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देत नाही, आणि तेच पाहायला मिळत आहे या मैदानावरती. यावेळेस फटका निघालाय, समोर आहे क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू खाली, आणि एक सुरेख झेल टिपला जातोय. रुपेश तांडेल 2 षटकार खेचल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती तोच प्रयत्न करतोय, मात्र या तिसऱ्या चेंडूवरती मात्र अबू भडगावकर काहीसा वरचढ ठरल्यामुळे बॅक टू द पवेलियन. रुपेश धावसंख्या स्थिरावले 76 वरती. 17 धावांची अजूनही आवश्यकता. शिल्लक आहेत 9 चेंडू. डीजे दोन्ही संघांना अजूनही सुसंधी हे नक्कीच पाहायला मिळतंय. कुठच्या बाजूने हा सामना झुकेल
हे सांगणं अजूनही तेवढंच कठीण बाब बनली जाते या मैदानावरती. यावेळेस गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फलंदाजाच्या शरीरापासून काहीसा दूर ठेवलेला हा चेंडू अबू भडगावकर याचा नक्कीच पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजाला पूर्णपणे पायावरती दिले होते, लेग स्टिक वरील चेंडू, परंतु त्यानंतर मात्र जसा यष्टीरक्षक बदललाय राजा नाटेकर यष्टीच्या भूमिकेत पाहायला मिळतो आणि नक्कीच लाईन लेन थोडी देखील बदलली जाते या ठिकाणी गोलंदाजाकडून. आपल्या लाईन मध्ये सुधार, लेंथ मध्ये बदलाव केल्यानंतर अबू राईट आर्म ओव्हर द विकेट डाव्या हाताच्या फलंदाजाला. यावेळेस फटका निघालाय, पुन्हा एकदा अबू कडून चूक, लेग स्टिकच्या बाहेरील चेंडू, फटका निघालाय सचिन जाधवच्या बॅट मधून. एक हवाई फायर करत असताना सुरेख फटका ऑन साइडला, ताकद झोकली जाते आणि तदनंतर मात्र 12-11 धावांची आवश्यकता हे समीकरण येऊन ठेपतंय या मैदानावरती. मुझसे शादी करोगी गीत वाजवलं जातं या ठिकाणी डीजे मसूरकर यांच्या माध्यमातून. व्हॅलेंटाईन वीक आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. यावेळेस फटका निघालाय ऑफ साइडला, क्रॅकिंग स्ट्रोक आहे, 1 बाउंस चेंडू गॅदर केला जातोय त्या ठिकाणी. गणेश आलाय चेंडूवरती, पहिली धाव तर सहजरित्या पूर्ण केली, दुसरी धाव असेल जोखमीची, दुसरी धाव ती रोखली जाते. एक सुंदर थ्रो सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं, धावसंख्या पोहोचली 83 या धावसंख्येवरती. खेळ समाप्त झालाय तब्बल 7 षटकांचा, अंतिम षटक बाकी, 6 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. असं वाटत होतं एक मोठं आव्हान आहे श्री बांदेश्वर 11 केपी गौरव स्पोर्ट्स संघानं मोठं आव्हान ठेवलंय या मैदानावरती, परंतु त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना रुपेश तांडेल, प्रथमेश आणि सचिन यांनी जो खेळ साकारलाय काही षटकांमध्ये, नक्कीच चित्र थोडस पलटवलेलं पाहायला मिळतंय या मैदानावरती. षटक होतंय समाप्त आणि याच मधल्या वेळेत या ठिकाणी काही सन्मान केले जात आहेत. सर्वप्रथम शेवटचं षटक बाकी आहे, या शेवटच्या षटकानंतर या इनिंग ब्रेक्स मध्ये हे सन्मान केले जातील. तत्पूर्वी पुन्हा एकदा वळूया मैदानावरती. नक्कीच 15 चेंडू विजयासाठी 43 धावांची आवश्यकता, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं या मैदानावरती. आणि तेथून सामना हा एका बाजूला आता झुकावलाय फलंदाजी करणाऱ्या संघानं. काय फलंदाजी केली, मधल्या काळात तब्बल 5 षटकार बसलेत या ठिकाणी, त्यामध्ये रुपेश तांडेलच्या बॅट मधून 2 षटकार, फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून 2 षटकार आणि तोडीस तोड कामगिरी करत असताना सचिन जाधव यांच्या बॅट मधून निघालेला तो 1 षटकार. समीकरण आलंय 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती बदल नक्कीच पाहायला मिळालाय. अमोल रावराणे गोलंदाज पाहायला मिळतोय. हा देखील एक युवा गोलंदाज एका बाजूने पाहायला मिळाला. बांदा संघाचा विचार केला, काही युवा खेळाडूंचा जोश पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनं अनुभवी खेळाडू पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी. जय हनुमान जाणवली संघामध्ये. नक्कीच दोन्ही संघांचा प्रयत्न असेल पहिला सामना या स्पर्धेतील आपण जिंकावा, यानंतर थोडस रिलॅक्स मूड मध्ये आपण या स्पर्धेत राहावं, हा प्रयत्न. आणि म्हणूनच या पहिल्या सामन्यात मेहनत घेत असताना यावेळेस टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय चेंडूनं, फिरकी घेतली, फलंदाजाची घेतलेली गिरकी पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र हा चेंडू अतिशय सुरेखरित्या डॉट विसावला जातोय त्या ठिकाणी राजाच्या हातामध्ये. यावेळेस समोरच्या दिशेला उडवलंय, क्षेत्ररक्षक नाहीये, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. चौकारासाठी परावर्तित पाहायला मिळतोय. सचिन जाधव यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. डीजे वरती अमोल रावराणे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, त्या चेंडूवरती चेंडूनं वळण घेतलं होतं आणि म्हणूनच या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज सचिन यांच्याकडून वेट अँड वॉचचा गेम पाहायला मिळालाय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली, बॉलला बघितलंय आणि समोरच्या दिशेला फटका खेळल्यानंतर 4-6 ची समीकरण. यावेळेस वेगानं ऑन साइडला फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून चेंडूवरती, फिल्डिंग सुरेख पाहायला मिळाले. धावबाची संधी आहे, राजाकडे बॉल येतोय, अपील पाहायला मिळालंय आणि नक्कीच 1 बाउन्स जो थ्रो केला होता गॅदर केल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, बेल्स पाडल्यात राजानं. काय घडतंय या चेंडूवरती,
फलंदाज तर दुसऱ्या धावेसाठी पुढे सरसावलेत. रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण नक्कीच पाहू शकतो. वन बाउन्स चेंडू आलाय राजाकडे. हवेत घेतलेली झेप ही राजानं आणि त्यानंतर प्रतीक्षा करत असताना चेंडू पकडलाय. चेंडू यष्ट्यांवरती लावलाय. तोपर्यंत फलंदाज पोहोचला की काय पाहणं औत्सुक्याचं. नक्कीच या ठिकाणी टिकटिक वाजते आणि ही टिकटिक धोक्याची घंटा वाजवते. फलंदाज बाद पाहायला मिळतोय. इट्स OUT आउट पाहायला मिळालाय. फलंदाज समीकरण बदललंय. अंतिम चेंडूंवरती 5 धावांची आवश्यकता. जो धावबाद झालाय तो नक्कीच या ठिकाणी महत्वाचा ठरतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि अंतिम फलंदाज मैदानात असताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 88 धावा, 5 धावांची आवश्यकता. कौतुक करावं लागेल खेळाडू अबुयाचं. काहीसा पुढे सरसावला होता. चेंडू डोक्यावरून जात होता. अंतिम क्षणी झेप घेत चेंडूला अडवलंय. एक परफेक्ट थ्रो यष्टीरक्षकच्या दिशेनं फेकलाय. वन बाउन्स थ्रो आणि त्यालाच गॅदर करत असताना राजानं देखील तेवढ्याच चपळाईनं यष्ट्यांचा वेध घेतलाय. गडी मिळवलाय. गडी बाद केलाय. 9 गडी बाद पाहायला मिळालेत. नजरा असतील यावेळेस अमोल रावराणेवरती तर नक्कीच नजरा देखील असतील या ठिकाणी शेवटचा खेळाडू विशाल गावडे यावरती. 3 चेंडू 5 धावांचं समीकरण. क्रिकेटचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटची जोडी मैदानावरती. सिंगल साठी जाईल का, सिंगल दिली जाईल का प्रथमेश कडे पाहणं औत्सुक्याचं. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश कडे ताकद आहे. विशाल काय करेल यावरतीच प्रश्न. यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय. कट केलाय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय गणेश. 1 धाव तर नक्कीच मिळाले या ठिकाणी. आणि ज्यासाठी पाठवलं होतं विशालला एक सिंगल काढून दिलाय. स्ट्राईक सोपवली प्रथमेश कडे. ज्या प्रथमेशने 2 षटकार हाणलेत या स्पर्धेत या सामन्यात तो प्रथमेश स्ट्राईक एंड वरती. अमोल वरती नजरा नक्कीच असतील. 7-7 प्रथमेश वरती. कुठच्या बाजूने हा सामना झुकेल. प्रथमेश साठी जर बघितलं 3 खेळाडू ऑन साइडला प्रोटेक्शन दिलं या मैदानावरती. 2 खेळाडू ऑफ साइडला. 1 लॉंग ऑफ. 1 खेळाडू कव्हरच्या दिशेनं. 1 लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेग 3 खेळाडू. 2 चेंडू 4चं समीकरण. ओहो यावेळेस स्विंग अँड मिस. फुल टॉस बॉल काहीसा पाहायला मिळालाय. डीप होताना हा चेंडू चुकलाय फलंदाज. आणि या चेंडू नंतर नक्कीच पुन्हा एकदा हृदयाची ठोके हे नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहेत. धडधड वाढते या मैदानावरती. जी धडधड प्रेयसीस साठी आपण पाहतो अगदी तीच धडधड यावेळेस या क्रिकेटच्या सामन्यादरम्यान. ओ हो 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 हा चेंडू सुंदर पाहायला मिळालाय. चेंज ऑफ द पेस. प्रत्येक चेंडूवरती मिश्रण केलं आणि याच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला सामना आपल्या नावे केला या ठिकाणी श्री बांदेश्वर KP गौरव स्पोर्ट्स बांदा संघानं. नक्कीच यानंतर जाऊया काही सन्मानांकडे. सन्माननीय व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी विनंती करतो छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांना की आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. छत्रपती चषक 2026 या स्पर्धेच्या या 4थ्या दिवशी हे सर्व मान्यवर आमच्या सोबत आज जोडले जात आहेत. आणि या सर्व मान्यवरांमध्ये सन्माननीय निलेशजी चमणकर साहेब उभादांडा सरपंच सोबत सन्माननीय प्रीतमजी सावंत वेंगुर्ला नगरसेवक सोबत सन्माननीय कार्मिज अल्मेडा सामाजिक कार्यकर्ता करोना योद्धा हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तत्पूर्वी जाऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणजेच सामनावीरकडे. आणि विनंती असेल टॉस साठी देखील दोन्ही कर्णधार आपण यायचं आहे.
मी विनंती करतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा कर्णधार, मी विनंती करतोय श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन ज्या खेळाडूनं हे संपूर्ण स्पर्धेतील तिसरं अर्धशतक झळकावलंय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला खेळाडू बनण्याचा बहुमान ज्या खेळाडूनं पटकावलं या नवव्या पर्वामध्ये अर्धशतक झळकावणारा गणेश सातोसकर ठरतोय या आजच्या दुसऱ्या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. सर्वांनी विनंती करतोय प्रीतमजी सावंत यांना आपण आपला शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन द्यायचं आहे. मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. श्री साई ट्रेडर्स आपल्याला पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवरती. श्री नितेश उदय गोवेकर जे दाभोलीवरून ज्यांनी या स्पर्धेदरम्यान टीव्ही पुरस्कृत केलेली आहे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल आपण कमेंट्री बॉक्सच्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स कडे टॉस साठी यायचं आहे.